बेरोजगार डी-एड, बी-एड अभियोग्यताधारकांना उत्तम संधी म्हणजे शिक्षक भरती आणि त्याची प्रोसेस दुसऱ्या टेटमधील दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यासाठी लॉग इन केल्यावरती काही उमेदवारांना मात्र इथे आपलं रजिस्ट्रेशन करता येत नाही आहे, फॉर्म एडिट सेल्फ सर्टिफाय करता येत नाही आहे आणि का रजिस्ट्रेशन करता येत नाही. मित्रांनो, आपण इथं गेल्यावरती आपण पाहतोय की या वेबसाईटवरती गेल्यावरती पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2022मध्ये गेल्यानंतर लॉग इन आय डी टाकला, पासवर्ड टाकला, त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन होतं. लॉग इन झाल्यावरती एक OTP येतो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आणि तो OTP तुम्ही टाकला की मात्र तुम्हाला अजून एकदा कॅप्चा टाकून सक्सेसफुली तुम्ही लॉग इन करत असता. काही उमेदवारांना अशा प्रकारे दिसत आहे की त्यांनी रोल नंबर टाकला, टॅट रजिस्ट्रेशन नंबर टाकला आणि चेक टॅट डिटेल्स. इथं जेव्हा ते जात आहेत तेव्हा मात्र त्यांना हा वरचा जो ऑप्शन आहे तो दाखवत आहेत. मित्र तुम्ही पाहू शकता एकदा स्वतः. बघा, यांनी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे, त्याचबरोबर टॅट रोल नंबर टाकलेला आहे आणि चेक डिटेल सांगत आहे. हे क्लिक केल्यावरती मात्र ही रेड हायलाइटेड जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकतर तुमचा टॅट रोल नंबर इनव्हॅलिड आहे किंवा टॅट रजिस्ट्रेशन नंबर इनव्हॅलिड आहे किंवा युअर टॅट रोल नंबर इज ब्लॉक्ड. आता मित्रांनो, या कॅन्डिडेट आपल्याकडे जी क्वेरी आलेली आहे त्याने खूप वेळा प्रयत्न करून बघितलेला आहे, रोल नंबर टाकून रजिस्ट्रेशन नंबर टाकून जो प्रॉपर आहे त्याचा, परंतु त्याला इथे ब्लॉक करण्यात आलेला आहे असं दिसतंय. जर तुम्हाला माहीत असेल की या उमेदवाराला का ब्लॉक करण्यात आलेलं असावं, का TET फ्रॉडमधला हा उमेदवार असेल की अजून कोणते याच्या पाठीमागचे डिटेल्स असतील, तर मित्रांनो नक्की शेअर करा. आणि अशा उमेदवारांसाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. शिक्षकांच्या हक्कासाठी आणि अर्थातच शिक्षकांच्या सन्मानासाठी, हक्काच्या नोकरीसाठी, शिक्षक भरतीसाठी मी ॲडव्होकेट प्राध्यापक भावेश माने सक्रिय आहे. त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करतो की ह्या क्वेरीज येतात आहे का आणि त्याचं सोल्युशन निघेल का, आणि जर निघत नसेल तर त्याचं कारण काय असू शकतं. स्टे कनेक्टेड.